धनंजय दादा नमस्कार। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। भाजपचे आमदार सुरेश धस जे सातत्याने आपल्या बीडच्या प्रकरणाचा 2 महिन्यांपासून पाठपुरावा करतायत, आरोप त्यांनी बरेचसे केलेले आहेत, त्यांनी बरेचसे पुरावे सुद्धा दिलेले आहेत आणि आज असं कळतंय की सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली आहे। हॅलो धनंजयचा आवाज येतोय माझा तुम्हाला? हा 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 येतोय बोलू का? हो बोला दादा। यावर आमदार सुरेश अण्णा धस हे व्यक्त होतील, त्यांची काय भेट झाली, ते काय बोलणं झालं त्या संदर्भात तेच बोलतील, मी कसं व्यक्त होणार त्याच्यावर। नाही पण आता सुरेश धस जे आपण पाहिलेले आहे तुमच्या सोबत सातत्याने असतात, बरेच पुरावे दिलेले आहेत आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मी मागणी केलेली आहे ते असं आता वक्तव्य करतात। नाही ते त्यांच्याकडूनच जाणून म्हणजे घेण्याची आपण वाट बघू, म्हणजे ते बोलतात काय, त्यांनी काय व्यक्त होतात त्याचीच म्हणजे ते बोलण्याचीच आपण वाट पाहणं उचित आहे। नाही पण एकीकडे आपण पाहतोय की बराच वेळ ते या प्रकरणामध्ये इतके सक्रिय आहेत आणि पुरावे जेव्हा त्यांनी दिलेले आहेत आणि त्यानंतर जी मागणी करतायत ते की बाबा यांना फाशीची शिक्षा व्हावी, आम्ही अजूनही पाठपुरावा करतोय, त्यानंतर सुद्धा मंत्री धनंजय मुंडे ज्यांच्यावर आरोप करतायत त्यांच्यासोबतच हे भेटतात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आरोपींना फाशी झाली पाहिजे, जे पण आरोपी कोणी असतील त्यांना सोडलं जाणार नाही अशी सरकारची भूमिका आहे आणि ती अण्णांची पण भूमिका आहे। अण्णांनी पण तीच भूमिका घेतलेली आहे की कुणाला म्हणजे जे आरोपी आहेत त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांना शिक्षा होणार आणि तीच सगळ्यांना अपेक्षा आहे। तर ते त्यांनी स्पष्ट केलंय की संतोष अण्णा देशमुख यांची हत्या आणि भेट याचं काही म्हणजे कुठेही माग पडणार नाही हे प्रकरण, किंवा त्यांची जी चर्चा झालेली आहे ते स्पष्टीकरण देताना आपल्याला समोर येईल। अच्छा, सुरेश धस यांच्याशी तुमचं काय बोलणं झालंय का? नाही बोलणं झालेलं। आणि हा जो सगळा पाठपुरावा सुरू आहे, चौकशी सुरू आहे, आपण पाहतोय समिती सुद्धा स्थापन केलेली आहे, जे घोटाळे उघड केलेले आहेत, बाहेर काढले जात आहेत, बराच टाइम लागतोय, अजूनही कोणते पुरावे म्हणजे जे आपण पुरावे सादर केलेले आहेत त्याबद्दल अजूनही पोलिसांकडून कोणतंही ठोस स्पष्टीकरण येत नाहीये, बराच वेळ लागतो असं वाटत नाहीये तुम्हाला? हा वाटतंय, आपण त्यांना पाठपुरावा करतोय, तुम्ही बघताच आहे नेहमी की, पण ते म्हणतायत काही गोपनीयता जो भाग आहे या तपासाचा तो असं स्पष्ट म्हणजे करता येत नाही, जेणेकरून तपासात काही अडथळा येईल, तर ते लवकरात लवकर तपास सगळं म्हणजे करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते करत आहेत। त्यावर आपण त्यांचं जे मत आहे ते म्हणजे ऐकलेलं आहे। धनंजय दादा, तुम्ही काही वेळापूर्वी बी टीमचा उल्लेख केला की बी टीम सुद्धा तिथेच वावरते, तर धनंजय मुंडेंचा वरद हस्त आहे अजूनही तिथे असं वाटतंय तुम्हाला? मी सकाळी विनंती केली प्रसार माध्यमांना की जे लोक आरोपी तिथं कस्टडीच्या दरम्यान येतात, सुनावणीच्या दरम्यान येतात, त्या लोकांना समर्थन देणारे लोक आहेत तिथे येणारे, ते तपासले पाहिजेत कोण आहेत ते, कारण का जे काही चेहरे आहेत काही ते आपल्याला माहित नाहीत कोण आहेत, कुठले आहेत, काय करतात, ते कशासाठी येतात, आरोपींचं मनोबल वाढवण्यासाठी येतात का, हे सगळे प्रश्न आहेत। त्याचे उत्तर किंवा त्याचं जे कोणी पाठीराख आहेत त्यांनी त्याचं स्पष्टीकरण देणं आणि त्यांना म्हणजे कोण आहेत हे सांगणं त्यांची गरज आहे। अच्छा, पुन्हा एकदा या भेटीकडे येते, आरोप सुद्धा करायचे, त्यानंतर भेट सुद्धा घ्यायची, ही जी काही भूमिका आहे ती दुटप्पी वाटत नाही का तुम्हाला? नाही, ह्याच्यात काय चर्चा झाली आहे, काय स्पष्टीकरण त्यांनी अजून दिलेलं नाहीये, तर त्याच्यानंतरच आपण बोलणं उचित ठरेल, कारण ते काय बोलतायत त्याच्याकडे आपलं लक्ष आहे, किंवा माझी चर्चा पण झालेली नाही अजून, किंवा मला ते काय बोलले ते पण सगळं व्यवस्थित माहित नाहीये, त्याच्यामुळे मी म्हणजे काय होऊ नेमकं। 2 महिने होत आलेले आहेत आणि पोलिसांनी आतापर्यंतचा जो तपास आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती देत आहेत ते सातत्याने की आम्हाला काय आम्ही हे पुरावे गोळा केलेले आहेत किंवा आम्ही या संदर्भात चौकशी करतोय? तुम्ही एकेकाळी मागणी केलेली होती की वैभवीजींनी सुद्धा मागणी केली होती की जो काही तपास होतोय आमच्यापर्यंत सातत्याने माहिती पोहोचवा, तर जो कोणता तपास होतो तुमच्यापर्यंत येते ती पोलिसांची माहिती रेग्युलरली जे काही पोलीस तपास करतात? हा, आम्ही पाठपुरावा करतोय, आम्हाला ते सांगतायत की म्हणजे तपास कुठपर्यंत आहे, काय पुढची भूमिका काय आहे, किंवा पुढच्या तपासाचा भाग काय राहिलेला आहे, त्या संदर्भात ते बोलतात। आम्हाला जिथं उणीव वाटेल तिथं आम्ही तुमच्या माध्यमातून विचारतो की आम्हाला माहिती पाहिजे। निश्चित धनंजयजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर बोललात त्यासाठी। तर सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्या सोबत होते।